थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर शैलेंद्र दाखल झालेत. अगदी त्यांचं दुसरं षटक असेल. पहिल्या षटकात 3 बळी ज्यांनी घेतले, आता 5 गडी बाद झालेत दानवा ब्रदर्स या संघाचे. हा चेंडू देखील चांगला. विवेकजी तवणे आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. क्रिकेटच्या माध्यमातून यंग अचीवर दांडी या संघासाठी मात्र भरपूर काळ स्वतःला मात्र सिद्ध केलं. उत्कृष्ट गोलंदाज, भरपूर वेळा किताब मिळवला. बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची वर्णी सातत्याने वर्णी लागत राहिली. उमरोईचं मैदान म्हटलं की खऱ्या अर्थानं ज्यांचं माहेरघर झालं होतं त्या मैदानात मात्र खऱ्या अर्थानं दांडी हा संघ फायनलिस्ट म्हणून सातत्याने आम्ही पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू देखील चांगला हाताळलाय. सलगचा दुसरा. इथे मात्र डॉट चेंडूचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. शैलेंद्र धानवा ब्रदर्स हा संघ थोडासा अडचणीत. राकेश गोवारीची कमी भासते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज तो मैदानाच्या आतमध्ये मिळत नाही. एका बाजूला अजय धानवा आहेत, एका बाजूला आपण पाहतोय क्षितिज. हे मात्र खेळाडू पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शैलेंद्र तयार. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद. दांडी गुल एमडी यांनी मात्र हवेत झेप घेतली की काही कमालीचा चेंडू हाताळला. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉन. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. तर इथून जर आपण पाहिलं तर 5व्या षटकाचा खेळ चालू झालाय जिथे मात्र चेंडू डॉट येत आहेत. अगदी शैलेंद्र हा मात्र फायपर खोलेल का? अगदी या षटकातला जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी. ज्याने आतापर्यंत 10 चेंडू फेकले, 6 धावा खर्च करत 4 देखील गडी बाद केले आणि दानवा ब्रदर्सच्या संघाला थोडंसं मागे ढकलण्यात जो मात्र सक्सेस राहिला. अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू देखील चांगला हाताळलाय. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अतिशय दर्शनीय असं मात्र हे प्रात्यक्षिक. 5व्या षटकाचा खेळ चालू झालाय जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 27. 6 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. सूर्या प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. क्रिकेटचं एक देखणं असं मात्र हे आयोजन नियोजन आपण पाहू शकाल. यस आपण पाहू शकाल आज राकेश गोवारी सारखा खेळाडू नाही, त्याच्यामुळे मात्र राहुल धानवा ब्रदर्स हा संघ जर आपण पाहिला तर थोडंसं मागे आहे. परंतु त्याची रिप्लेसमेंट मिळाली नाही ही मात्र कंतीची बाब राही धानवा ब्रदर्सच्या संघासाठी. पुन्हा एकदा विकेट मिळालं आई 21 संघासाठी. मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मात्र गोलंदाज फायपर इथे ओपन करतोय शैलेंद्रच्या माध्यमातून. 5 विकेट सॉल्व आपल्याला पाहायला मिळतोय. मेडन ओव्हर प्लस विकेट आणि अगदी 2 षटकांचा खेळ संपवतोय तो त्याच्या वैयक्तिक. आणि फायफर मात्र ज्याने पंजा खोलला परंतु आपण पाहू शकाल काय कमालीचा झेल टिपलाय. हा विकेट मी गोलंदाजा क्षेत्ररक्षकाच्या नावावर देईन कारण काही कमालीचा झेल आणि अतिशय सुंदर रीतीने आपण पाहतोय 5 षटकांचा